आपण एकदम कमी साहित्यात बेकरी स्टाईल रवा केक कसा करायचा ते बघण्यात अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप, जेणेकरून स्पॉन्जी आणि इझिली समजलं जाईल। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मिक्सरचं जार घेतलंय, याच्यामध्ये 1 कप रवा घेते, म्हणजे 240 ग्रॅम रवा घेतलेला आहे। जाड बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता। एकदम बारीक पीठ होईल अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचंय। जर थोडं जाडसर वाटत असेल तर आधी चाळणीने चाळून घ्यायचंय आणि नंतर परत राहिलेलं आपल्याला हे बारीक करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मी इथं 1/3 कप म्हणजे 1 कपला थोडंसंच कमी 190 ग्रॅम साखरचा वापर केलेला आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। तर याच्यामध्येच विलायची पावडर टाकते अर्धा चमचा, तुम्हाला हवा असेल तर विलायची टाकलात तरीही चालेल। तर याचा पण एकदम बारीक अशी पावडर करून घेणार आहोत। तर सर्वात आधी रवा चाळून घेऊया, जेणेकरून थोडंसं जाडसर असेल तरी आपल्याला बारीक करता येईल। तर रवा चाळून झालेला आहे, याच्यामध्येच आता पिठी साखर टाकते आपण बारीक करून घेतलेली। रवा चाळून झाल्यानंतर पिठी साखर टाकली आहे, त्याच्यावरतीच आता आपण इथं अर्धा कप मैदा घेते, म्हणजे 120 ग्रॅम मैदा घेतलाय। तुम्हाला हवा असेल तर गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता। सर्व प्रमाण एकाच कपाच्या साहाय्याने घ्यायचंय। हे चाळून घेतल्यानंतर यामध्येच अर्धी वाटी तेल, म्हणजे जे आपलं रेग्युलर तेलाचा चमचा असतो मोठा, त्या चमच्याने 5 चमचे तेल घेतलंय। ज्या कपाने रवा साखर घेतली त्याच कपाने मी इथं 1 कप दूध घेतलेला आहे। सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे हे बॅटर मिक्स करून घ्यायचंय। तर हे साईडला ठेवूया। त्याच्यानंतर कुकरच्या डब्याला आतून तेल लावायचं आहे। या ठिकाणी मी इथं बटर पेपरचा वापर करते। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये बटर पेपर नसेल तर फक्त मैदा थोडासा टाकला तरीही चालेल। वरून पण थोडंसं तेल लावून घेऊया। जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना थोडेसे सुद्धा चुका होणार नाहीत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व साहित्य कळून जाईल। तर अशा प्रकारे सर्व साईडने आपण तेल लावून घेतलेलं आहे। तर हे साईडला ठेवूया। केक बेक करण्यासाठी सर्वात आधी पातेलं ठेवलंय, गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे। याच्यामध्ये 1 वाटी मीठ टाकलेलं आहे। मीठ याच्या आधी मी हे वापरलेलं आहे। मीठ पसरून घेतल्यानंतर याच्यामध्येच जे न वापरण्यामध्ये माझ्याकडे इडलं स्टँड आहे ते ठेवलंय। तुम्हाला हवा असेल तर छोटी प्लेट पण वापरू शकता। प्लेट झाकूया आणि 10 मिनिटं फक्त लो फ्लेमवरती प्रीहीट करून घेऊया। जे आपण बॅटर तयार करून घेतलंय त्याच्यामध्येच 1/3 चमचा मी इथं बेकिंग पावडर वापरलेली आहे। अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आणि याच्यावरती फक्त 1 चमचाभर दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा वापर केला आहे। तुम्हाला हवा असेल तर 1 इनोचा पुडीचा वापर केला तरीही चालेल। तर अशा प्रकारे हे बॅटर व्हायला पाहिजे। याच्यामध्येच आवडीनुसार मी इथं टूटी फ्रुटी घेतली, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तर हे जे टूटी फ्रुटी आहे ते केकला चिटकू नये म्हणून मी अर्धा चमचा मैदा टाकलेला आहे। मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी टूटी फ्रुटी टाकायची आणि राहिलेली आपण साईडला ठेवतो। ज्यावेळेस आपण बेकरीमधला केक घेतो त्यावेळेस टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूटचा वापर केला जातो। तर टूटी फ्रुटी टाकून झाल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया। शक्यतो तर आपल्याला थोडासा मोठ्या डब्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मोठ्या भांड्याचा, जेणेकरून केक जो आहे तो छान प्रकारे बेक होतो आणि लगेचच बेक होतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच वरून मी इथं बदामाचे काप टाकते, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तर अशा प्रकारे बदामाचे काप काढून घेतलेले आहेत। थोडंसं हाताने टॅप केल्यानंतर आता हे प्री हीट करण्यासाठी ठेवूया। तर पातेल्यामध्ये प्री हीट करून झालेलं आहे, आधी कपड्याने काढून घेऊया। त्याच्यामध्येच हा डब्बा ठेवायचा आहे, बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे। गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि प्लेट झाकून एक 25 ते 30 मिनिटं हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे। तर इथं जवळपास मला 30 मिनिटं झालेले आहेत, अर्धा तास झालेला आहे। चेक करूया आपला जो केक आहे तो बेक झालाय का नाही ते। टाईम जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो। तर पूर्णपणे चाकू क्लीन झालाय, याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे। केक पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच आपल्याला चाकूच्या साहाय्याने आधी कडा लूज करायचा आहे। गरम असताना केक काढायचा नाही, जेणेकरून ते तुटू शकतो। वरून प्लेट ठेवायचा आहे, थोडंसं टॅप करून अशा प्रकारे अलगद हाताने आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे। बटर पेपरचा वापर केल्यामुळे बघू शकता डब्याला पण इझिली हा केक निघालाय आणि डबा क्लीन आहे। तर हा बटर पेपर काढून घेऊया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हालाही हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर बघू शकता एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा झटपट बेकरी स्टाईल आपला रवा केक तयार आहे।
तर यामधला थोडासा केक मी तुम्हाला कापून दाखवते कशा प्रकारे हा तयार झालाय ते. तर अगदी जवळून दाखवते. एकदम जाळीदार झालेला आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा.